मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना. काय सर पुन्हा आज लयच मूड मध्ये आलाय काय म्हणतो? मूड मध्ये म्हणजे काय आज काम तसं केलंय निसर्गराजानं. निसर्ग म्हणजे काय निसर्ग मोठा निसर्गापेक्षा तुम्ही मूड मध्ये जास्त. नाही नाही तसं नाही पावसाने चांगलं केलंय त्याच्यामुळे खुशीत आहे. घराचं काम संपलंय आता थोडं बागाचं बी काम चाललंय छटणी करायचं. काय त्यामुळे नसं जाते तारामळ कशाला होईल का सरपंच आहे आपण काय तुम्हाला माहितच आहे नोट आपण आणलेला दिसतोय. हा मग एवढं तेवढं करायचं असतं कोणाला कळून द्यायचं नसतं असतं. तुम्ही आमची आबरू लय काढे जाऊ नका. पण आम्हाला काय आपोआप कळतंय तुम्ही किती ते हात काय द्याल. तुमचं बी पोट भरू द्या आमचं बी भरू द्या. बघा बेजबी कसं आज दिसतं ते कसं सांगू. सरपंच काल गावात भूकंप झाला जवळ हा किती घरं पडली त्याचा माप नाही. काय त्यांना बघू आता काय शासनाकडे आपण त्याचं हे दोघं देऊ. डेपुटी आणि सरपंच तुम्ही माझ्या संघ आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं कर्तव्य आहे. नाही नाही हाय बरोबर आहे. करू आपण काय तर त्यावर तक्रारी करू आपला एवढी एवढी ही झाली म्हणून. मग बघू शासन काय त्यांना नुकसान भरपाई दिलंच की. हा पण ती नॉर्मल झाला होती दाखवा लागते घरी पडलेली शासन तसं देत नाही. दाखवावं लागतील तुम्हाला दाखवतो की ती बी. शासनाची माणसं येऊन बघतेली. पाऊस काळी भरपूर झाला यंदा. पाऊस काय झालाय म्हणून तर खुशीत आहे पण काय काढत घेते काय डांबरी केली बाई. रे काय फास्ट फूड मटण खायचं चायनीज फास्ट फूड काका व्हेज नॉन व्हेज अरे माझं कुठे ए काय केलं नाही नाद केला तर बांध केला जाईल कळलं का आता बघून घेईन करण नाद केला तर बात केला जाईल कळलं का ए रेजा बघू नको इकडं कळलं का ए काय पाणी तरी येत आहे का? सरपंच नुसता इथून मुर्दा बसवा मतदान करा अमक करा टाकीला पाडणार हापशाला पाडणार कुठं जायचं माणसानं टाकी फुटली या त्याचं काम नाही काय नाही हा? नुसतं मतदानाला पळत्यात एका मागे एक. हो आता काय करायचं पाण्याला हे आता कुठं जायचं
कालाव का हंड पालत त्या सरपंचाच्या पुढं आ चला की तू किती जणी त्या सरपंचाकडे जाऊ. आता कुठं जायचं टाकीला पाणी नाही काय नाही त्याची किरडी बसावली त्याची किरडीवाला येतोय का डुकून बघाय सुद्धा किरडीवाला चला का बाया 15 जणी आ त्या सरपंचाला आखलीचा भाग आहे का मतदान पुरता येतोय ढेऱ्या बारक्या त्या स्वतःच्या आ किरडीवाला चला टाकीला सुद्धा पाणी नाही किरडीवाला येणं तर बघा तू तरी कशाला आधीच पाण्याला ठिकता नाही तर चला. या बायकोनं मला पाण्याला लावलंय काय हिच्या डोक्यात हांडा घालावा का आता हा पाणी कसलंच नाही आपल्याला काय नाही सरपंचाने पाक विदोष लावलाय काय पाणी आणाय जावं म्हणतोय फिल्टरला 5 लिटर येते पाणी 1 रुपयात हिला दारू मिळत असते तर लय बरं झालं असतं. बायकोला मस्ती आली हिची जिराव हंडात डोक्यात घालतो तिच्या काय करायचं हा आता इथं फिल्टरचं पाणी आहे सरपंच अरे याला काय यायचं काय करायचं पैसे तरी टाकून बघतो पाणी येतंय का ये की पाणी येणार काय येणार ए बायको आता डोकं पुढते माझं या सरपंचाकडे बघितलं पाहिजे बरं का आता सरपंच आता यांच्या पुढे बॉम्बला हो का आता माझं नुसतं 5 रुपये गेलं अजून बघतो पैसे टाकून पाणी काय येणार रे काय खरं नाही गाड्या पाणी बी नाही आणि पैसे बी गेलं पैसे तर दिले नाही तर माझं पाणी तरी दिकी रे काय सगळंच घेऊन बसलंय ये बाबा सरपंच काय फुकाट खायची लागली सवय सरपंचांना काय करायचं मासले दिसते रे गाड्या पाणी टाकी दिसते काय आता खालनं फिल्टर पाणी करलंय का वरनं फिल्टर पाणी करतोय हो आता रे किशना ना काय झालंय वरडायला मला आवाज तिकडे आला आता बुमलो का वरडू का काय झालंय पाणी नाही काय नाही पैसे गेले फुकाट तुझे तुझा पैसे मला अरे टाकी आहे का वर बघितले तो हा लागा किती दिवस झालं टाकी इथं विहिरीत पडली या तो आला पाणी आला इकडं हा बर आता काय करायचं हा पैसे बी गेले सगळं गेलंय माझं अरे पण कितक्या दिवस टाकी दिसली का तुला बघितली का तू टाकी आहे का आता काय सांगायचं साधं लक्ष तर पाहिलं का नाही गावकऱ्यांचं टाकी कुठं आहे तिथे हा
पैसे दे मला गेलेलं पैसे दे. आता पैसे त्यात गेले ते काय माझ्या खिशात गेले ते. काय तुमचा कारभार गावचा. आता काय आता सरपंचाला इथं येणं बघणं होईल ना. हा तू आलाय पाण्याला इतक्या दिवसात तुला माहितच नव्हतं सिस्टीम बंद पडलेली. मी आलो बायकोनं दिलाय तर पाणी घेऊन या म्हणून. का पिणं वाईस कमी कर त्याच्यामुळे तुझ्या डोक्यात राह ना काय गावात चाललंय काय नाही. हम्म. हा बरं हम्म. काय कर हांडा घे आणि त्या सरपंचाकडे जा. त्या सरपंचाला सांग की इथं गावात 30 लाखाची सिस्टीम बसवली पण टिपका पाणी येणार. बाया सुद्धा येत होत्या हापशाला त्या हापशा सुद्धा मोटर घालून ठेवली ते हापसा बंद पाडून ठेवलाय. सरपंच काय सरपंच तर बोलणार चुना. हा किशना ना हांडा घे आणि निघ चल. सरपंच जा नाही तर कुठं जायचंय तिकडे जा. ए माझ्या बाबा स्वान्या तुझी एवढी पोर आहे की 2. लाका किशना ना लाका चांगलं तुला सांगाय गेलो लाका. हा? हा आणि तूच मला लावतोय कानाखाली. मग हा? बापाचा काय की मग तुझ्या. लाका हाय की पण लागा आता तुला तर माहित आहे सिस्टीम बंद पडली. आता सांगितलंय की जा आता. हम्म. हा जा जा रोडनं जा तुम्ही. चल. काय लाका मागणं चल. हाय लाका तुला का- काय सांगायचं तू मला धरलंय का मी तुला धरलंय. आणि लागा तुला लय चढली लाका तू मार ते मार मागणं आणि परत मला शिरभर कर. हा तुझं लाका काय कर ना घरीपर्यंत नीट जातोय का बरं आहे ना तर अवघड आहे. सरपंचाला मी सांगतो तुला मी सांगतो. बर चल चल घरी गेल्यावर सांग. चल घरी चल. हम्म. हम्म. ना चला घराकडला का लवकर. आबा आले ते आबा आबा. हे गोट्या का हो? तुला का ह्या दारुडीच्या नादा लागलाय काय तू? नाही आबा दारोड्याचं त्याला चालवलंय घरी. अरे पण कुणाच्या लागायचं असतं नादाला कुणाच्या नसतं तुला तरी कळाय पाहिजे. त्याला घरी सोडायचा त्याचा विषय नाही मला म्हणायचं पण तू त्याच्या संग दिसला म्हणून तुला एवढं मला म्हणायचं आले. आबा हा तुम्ही सरपंच हाय एका माळाचं म्हणे हा तुम्हाला बाबाच कोण नाही पण आता मी तुमची बरोबर माळ होतो. अरे तू माळाचं मनी वावाय नाही कोणी तुला एवढं झालंय काय रे असं? ए आबा का डब्बा. हा हम्म. याला काय बोलतो माझं 10 रुपये गेले रे. तुझं 10 गेले असलेले पण ती घोटाळा ते सरपंच पाटील डेप्युटी सरपंच येते त्या वेळेस तू काढायचा येईल की. अहो आबा काय झाला विषय हा. पाणी घ्याला किशनाला. हा मी त्याला म्हणलं कालवा का करतोय त्याला म्हणलं आता वर बघ टाकी नाही टाकी पडली विहिरीत म्हणून ती तापलाय गडी दुसरं काय नाही बघा. हम्म. लगा 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 मला कुठं माहित आहे असा खेळ झालेला. तुम्ही राव सरपंचापर्यंत सांगा राव हो, नाहीतर मी- किसानांना वाट लावा नाही सगळी. तर मग बघा. नका नका राहू दे किसानाला. ती काम हो. केले म्हणून समजा तुम्ही. नाही तर आबा का डब्बा. हो बरोबर आहे की. कळलं का? हो आबा तेवढं सांगा सरपंचाला. कामच करते केलं कामच करून दावतो तुम्हाला आता हे. चालतंय चालतंय येऊ का हो, हा? चालतंय. चला त्याला किसानाला- घरी सोडून ये त्याला. हो घरी सोडाय चाललो या हा. गेला तर बारांनी. आबा. काय अवघड झालंय आता. लाका ही बेन गिरण्यात गावड्याला दिसतंय त्याच्या याने इतकं तना करतंय नाहीतर काय करतंय तवा माग सरून लावली असते म्हणजे त्याला सुद्धा सरळ करायला लावला असतो. लका सरपंचाला तर काडीची अक्कल नाही काय करावं लागेल त्याला. गावात सगळे बोंबा बोंब झाली या पाण्यासाठी. हापसाच बघित जाईल तिथला तर हापसा बंद आहे हिरी आली तर हिरीच्या मोटरा बंद आहे त्या पाण्याची टाकी सुद्धा हिरीत आत पडली आहे ती सुद्धा बघितली नाही. लगा करतोय काय मग सरपंच असं असं चालणार नाही सरपंचाने केलेलं बाबानो. पण आता काय सरपंचाच्या जेव्हा जाईल तिथं तेव्हा ते उल्लेख माझ्या हातनं होईल नाहीतर तसा अजिबात होणार नाही. असं डोळे झाकून चालवले त्यांनी पहिल्यावानी. तर आता काही विलाज नाही तिथपर्यंत पोचावं लागेल मला. एवढंच आता करावं लागेल ह्याच्यापेक्षा दुसरं काय मला करता येत नाही. पण हे काम केल्याशिवाय मी राहणार नाही सरपंच असू नाहीतर पाटील असू मला माझ्या इलाजानेच करावं लागणार आहे. बोट्या बोल किसानाला. मला तिकीट काढून दे. गोटम बोला
मला तिकीट काढून दे एसटीचं, मला घरी जाऊन दे. लागा केसाना ना 10 वर्ष झाले एसटी बंद पडलेली आणि तुला आता एसटी सुचती होय. हा हम्म. एसटीने जातो तू घरी? हा. इतकं लांब घर आहे का तुझं? मग लाका चालत जा लाका, एसटी काय येणार नाही का सोडा लावू कुणाला? मला तिकीट काढून दे. काय अवघडच झालंय आता. काय आहे, तर माणसं पण कोण येणार नाही तर त्याला दिला असता बसवून. किसाना ना झाला का घरी लागा, नाही एसटी येत लागा, काय अडवणी करतोय? हा हे काय स्टँड आहे. मग एसटी येईल नाही तर काय होती? अरे एसटी येत होते पण आता काय बंद झाले, घरोघरी गाड्या झाल्या, त्या कशाला येते एसटी इकडं? हा गाडी कालवा करते ते काय भानगड आहे? गोट्या काय चाललंय? कुठं चाललंय इष्ट जात तो? एसटी नाही मग? ती वाट बघतोय, ह्याला कोण सोडतंय का कोण किसना? जी आणि कार्यकर्ता कुठं आला त्या का पियालाय का काय? हा पिले आता. बर काय म्हणणं काय मग याचं? त्याचं म्हणणं होतं पाण्याला गेलता, बर. तिथं कालवा येत होता म्हणून त्याला आणला. पाणी नाही काय मग तिथं? पाणी नाही तिचं. काय झालंय? काय ते टाकी किती दिवस झालं विहिरीत पडली या, बर. नाला पाणी नाही, ह्याच्या कष्टाचं 10 रुपये गेलं त्यात. त्याच्यात हो तुम्ही लक्ष देणार पाटील काय नाही. त्याला अजिबात माहिती करणार कृष्णाला पाण्याचं सरपंचाला बरोबर चांगला होतो. तुझं 10 रुपये गेलत ना? पाटील वाड्या वाड्या हाय, तुम्ही हाय तो अजिबात घेऊ नको. वाड्या पाणी येत नाही बघ तुम्ही त्याला. वाड्या वाड्या बर 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 पाण्याची वाट लावतो बरोबर त्याच्याकडे आता. नेट लाव वाट. पाटील वाट नेट लावा ना तर मी तुमची वाट लावतो. वाड्या वाड्या लगा सरपंच अजून किती निरूप दिलं, काय आल्याला बोबाट नाही काय नाही, त्याला तरी कळाय पाहिजे. अख्खं गाव बोंबालतंय माझ्या नावानं, तुम्ही सरपंच त्यांना केलं. अशांना होत नसेल तर आपलं सरळ राजीनामा देऊन आपापल्या मार्गाने लागलेलं परवडलं मला. पण हे माझ्या टकोऱ्याला खोराक बिन कामाचं ह्यांनी करून ठेवलंय. तुम्ही येणार आहे तरी कवा सरपंच नाही, पाटलाचा तर तपास नाही, त्यांना तरी कुठपर्यंत निरूप द्यायचं? पाटलाला सुद्धा कळलं पाहिजे. नाही तर आपलं पाटीलकीचं काय तुमच्या नसलेली बरी आहे की त्याच्यापेक्षा दुसरं कोणी बी उभा करायला आपल्याला असल्यानं आपल्याला पटत नाही तसला कायदा म्हणजे कायदा. ते डेप्युटी सरपंच ती कुणाची वस्ती का काय गेलं वस्ती म्हणला मला काम आहे काम काय आहे. कलेक्टर झाला असता तर त्यानं कसं काय केलं असतं ही तर तुम्ही सांगा. पण गावासाठी मला करायचे, बाकीच्यासाठी मला करायचं नाही कुणासाठी. बघू आता जेव्हा येत आलं तेव्हा कराईल कसा निकाल करायचा आहे तसा. आपण तरी टकुऱ्यात ठरवलेच, त्यांना हे मार्ग दाखवल्याशिवाय ह्या मापानं चालणार नाहीत. नाही ना आपण कशाला बोलावलं या? 2 निरोप झाला आबाचं. बघतो काय नेमका आबाचा काय निरोप आहे ते. राम राम आबा. राम राम. काय निरोप दिला? म्हणलं चला आता आबाची गाठ घेऊ. असा निरूप आहे, हा बोला. जाईल ते हापशाचा घोटाळा आहे, जाईल ते हापशाचा घोटाळा आहे. अरे पण आमच्यापर्यंत आल्याशिवाय मी तर काय विचार करू ह्याचा? तुम्ही विचार करा, माझ्यापाशी येऊन सांगते ती त्याच्यावर विचार करावा लागेल. मी सगळी दक्षता घेतली त्याची, आडाव गेलं टाकी हिरीत. ती तरी काय आहे का बघतोय का कोण? काही नाही, बरं, पाणी बंद. अजून काय? याच्यापेक्षा काय नाही म्हणते ती. त्यांना जर होत नसेल तर सरळ त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगितलं. ऐकव राजीनामा त्यांनी कशाला भाषा वापरताय त्यांना म्हणावं. मी आज तर सरपंचापर्यंत आताशे तुम्ही म्हणलाय आताशी का नाव आले सरपंचाच्या? हो मग बरोबर आहे आताशी की? का नाव आले म्हणले ती बघतो की काय झालंय ती. हो ती मी घोटाळा नाही का नव्हे तेव्हा? म्हणलं हे हाती घेतले तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुरच काम टाकी करून पडली दाखवेल. असेल फुटली असेल नवी आणून नवी टाकून समजा कामकाज पुरं करून समजा ती जिआरचं पाणी 5 रुपयाला 10 रुपयाला काय चालतंय ते लगेच आपण चालू करू ना त्याचं. हो आपल्याला काय आता आपला काय फायदा आहे आलंय त्यात. चला त्याच्या मार्गाला लागू लगेच त्याचं काय असेल ती दुरुस्त करून टाकू. हो. हापशाचं काय असेल ते बोधवाड्यात हापसा राहिलाय, हो. माळावर हापसा राहिलाय, समजा दुरुस्त करून टाकायचं. तेच आम्हाला हा, मग? माणसांचं म्हणणं आहे मतदाराचं की आम्हाला पाण्याची सुविधा करा तेवढी. झाले आता तुम्ही तक्रार केली का नाही माझ्याकडे? आता ती माझं काम लागलं कसं करायचं ते. हो आणि ते तुम्ही जो सांगतोय ते भजनराव पाटलाला बी घ्या आणि ती दोघं मिळून ते काम पूर्ण पाळा. माझ्याकडे तक्रार पुन्हा येऊ आम्हा नये. पाटलाला बोलावतो. चालतंय.
बोलवून घ्या, माझे देखता बोलवून घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला बी बाबा मी दोघाला बजिवलंय. त्यांना मी सांगितलंय संध्याकाळपर्यंत सगळी काम. बरं असू दे, थांब आता बोल नका. बर हा हॅलो, कोण भुजंगराव पाटील आहे ते काय? हा मी सरपंच बोलतोय. तुम्ही इकडे या की थोडं व्हायचं. म्हणजे काय होईल, अहो त्या विहिरीच्या जेरच्या मशनीचा घोटाळा झालाय थोडा. तेवढं काय असेल ते आपण बघू, दुरुस्त करून घेऊ. या तुम्ही थोडं या या लगेच या. समधी कामं बाजूला ठेवा. विकास कामाच्या कामात अजिबात वेळ घालवायचा ना. हा या या ठीक आहे. सरपंच हा. तुम्ही खाली बसून बोला, कुटावणं शेळ्या राखायच्या बंद करा. अहो काय ऐका सरपंच, हा. राजा बोलन दड हाल. लोक आपल्या तोंडात शेण घालतेली, त्याचा थोडा विचार करा. नाही नाही करू घ्या. आपण आता मार्गालाच लागू की. आता म्हणलंय की मागाशी मी काय असेल ते कामाच्या मार्गाला लागला. पाटलाला फोन केलाय हा. की भुजंगराव येतील. आल्यावर काय असेल ते बिगी 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 त्या कामाच्या मार्गाला लागू. चालू करा काम. 2 दिवसातच काम झालं पाहिजे. गावकऱ्यांनी समजा नागरिकांनी म्हणलं पाहिजे आला सरपंच असा होता असा. सरपंच तुम्हाला होत असलं तर करा, नसलं होत तर सरळ राजीनामा द्या. माझ्या मी माप्राईनं मी सरपंच होऊन मी माझ्या गावाचं कसं करायचं मी गावाचा विकास करतो. हा बा, हा. जिबीला हाड आहे का? जिबीला हाड असल्याशिवाय हे तुम्हाला जर होतच नसेल. जिबीला हाड असल्यासारखं बोलू नका. हा गावाने सरपंच केले या. तुम्ही काय असं काय करून दाखवणार आहे अहो, मला खाली ठेवून? अहो तुमच्या तक्रारी तिथपे माझ्यापर्यंत अहो, येते ते. तक्रार काय आताशी तर कुठं तक्रार आली की लगेच तुम्ही हे झालं नाही ते झालं. मागली कामं कोणी केली? गेली की मी म्हणतोय का केली नाही ती केली ती की. उग तुम्ही लय माझ्या काय काय गोष्टीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका बा. नाही मला गावात तुम्हाला दिला की मी कुठं ना- तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. उगा आपलं लय येण्यासारखं आपलं सरपंच घेते खपून अहो, म्हणून आपलं नाही सरपंच खपवून घेते नाही, पण गावाचे तुम्हाला तोंडावर माग शिवे देते ती तुम्हाला. मला माग काय शिवाय द्यायच्या देऊ द्या, तोंडा बी देऊ द्या, पण मी कामच करणार ती. काम केल्यावर होईल, कोण आता शिवे 1-2 देतंय दिवस मी? लागतील त्याला काय अहो, तेव्हा? काम केल्यावर कोण शिवे देते हा, मला मग. सुद्धा कळतंय मी कसा शिवे बरं बरं देताय बघू. म्हणून पाटील कसं काही विचारणार. ना काम पहिली पुरीपूर करा, एवढंच माझं आहे, हा. दुसरं काय सुद्धा नाही. तुम्ही पुन्हा काय भाषा असली वापरायची नाही. राजीनामा द्या आणि हे करा. काय तुमची 83 पावर आहे तेव्हा बैरत राहा बा. बघितलं तर काय आबा तुम्हाला कळेल काय आबा आहे ती. आबा काय आहे ती तुम्हाला दायवीन एका हॅलो दिवशी. अहो बजरंगराव पाटील काय तुम्हाला हाय का नाही वेळेचं भान? या लवकर या. हा या इथं. काय सरपंच का बा काय नाही. कसलं का? हा, राम राम पाटील. काय अहो काय काय चाललंय काय नाही काय वाईट लक्ष ठेवा काय नेमकं आहे? काय लक्ष तुम्हाला पाटील 2 वेळा फोन केला तेव्हा तिसऱ्या तिसऱ्या वेळाला आलाय पुन्हा फोन केल्यावर. काय जरा गडबडीच होतो. हा तुमची साधा नका असली गडबड. आणि मी पाटील आता काय हा. आबा काय आहे का आता कुणाची चुकी आहे? मी आता आलोय सांगते मला तिकडचा बी कालवा गावात सगळ्या झालाय. ती कुठं 30,000 ती पाण्याचं बसावलंय तिथं बोंब बायांची त्या पुन्हा दारुडिया का आलं त्याचं झुमकळं कसलं ती मिटावलंय तिथं. काय तुम्हाला नसलं चालणं होत चालवाय येत तर मला सांगा की मी बघतो काय गाव कसं चालवायचं का ठेवायचं का इकायचं मी बघतो त्याला काय. अरे मागणं आला आणि तिकड झाला. अहो तसं नाही मगाची गाण दुखायला लागली मी बघतो म्हणून. काय हे बघायचंय आणि आता पाटील लागला म्हणाल. पाटील तुम्ही पाटील फक्त करा. तुम्ही आमच्या राजीनामा द्या आणि असली भाषा वापरू नका. अहो व्यवस्थित नीट यायचं नीट बोलायचं. अजिबात काय थोडं नमतं घ्यायचं. पाटील काय सांगतात किंवा सरपंच काय सांगतोय किंवा आबा काय सांगतात ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करा आणि बोला. उगा राजीनामे लगेच भाषा बोल नका. कुठली काम थटावले ती काय माहित आहे का फक्त गावात कोणाची गायरत नको आहे हे मला म्हणायचं. काय म्हणायचंय त्याच्यासाठी आपण इकीनं एक म्हणा किंवा कसं म्हणा कुठला घोटाळा ती दारुडी तर एक बोंबलत होतं त्या विहिरीत मला पाण्याला गेलो टाके म्हणला हिरीत कशाचं पाण्यानं काय. अहो पाटील ज्याला घरचा परपंच चालवा येत नाही त्यानं असल्यात शिरू नाही
ही माझा मुद्द्याचा प्रश्न आहे. बर का तर तसं घेऊ आता काय ह्यांनी लय मोठा प्रपंच केला, मोठ्याचे मोठ्या इमारती बांधून त्यांना ठेवल्या. विचारा हा? समोर विचारा पाटला. उन्हा धुणं काढत बसू नका तुम्ही आबा. बर का थोडे शांत राहा दोघं बी. पर्याय काढून काहीतरी कडे व्यवस्थित करू. हा, ते कुठं राहिलं आम्ही बोलायचं, हा. एखादी स्कीम मागू, पण पाण्याची तक्रार कुणाची येऊ नये, लाईटीची तक्रार कुणाची येऊ नये, रस्त्याची तक्रार कुणाची येऊ नये, ह्याच्यावर लक्ष ठेवा. ते लाईट आणि रस्ता बाजूला राहू द्या. आधी पहिल्यांदा ती पाणी. जारचं बंद पडलंय ते पहिलं चालू करू. हो बरोबर. आणि बोधवाड्यातला ती हापसा आहे बर. ती एक दुरुस्त करू. हो, तिथली ती दोन- जाहिरात आली. जेवढं काय नाव येईल तेवढं लगेच रिपेअर करून टाकायचं. चालतंय, चालतंय. म्हणलं पाहिजे याला पाटील की आणि सरपंचाने सरपंचाची करून जाणं, फक्त ह्या दोघांनीच. कसं आहे माहिती हा. का कुठल्या किती गोष्टी आम्ही म्हणतो की किती आलं तरी आम्ही म्हणणार आहे की किती आले पण ह्यांच्याने काय झालं नाही. खरंच असली ठेवा यांना राजीनामे तुम्ही लय लय खोला तर लय मागे जाऊ नका बा. नाही, नाही. आता जसा वाडा वाहतोय त्या वाड्याप्रमाणे वाहायचंय. बरोबर हा. आहे. काम केल्या कोण नाव ठेवते तुम्हाला. गावाने आपल्याला असं बोललं पाहिजे, आजपर्यंत सरपंच आणि पाटील असा नव्हता आणि इथून पुढे सुद्धा मिळणार नाही, असं करायचंय आपल्याला. काय म्हणायचं आबा? बर पाटील, बोला की. मला एक महत्वाचं बोलायचं. हा. एवढं समजा सुरळीत ही चाललं होतं, पण ही मॅटर वाढवलं कोणी? बरोबर आहे. काय म्हणायचं आबा ह्याच्याबद्दल तुम्हाला? अहो ती मॅटर वाढवला कोणी हा. त्या गोट्याने आणि खिश्यानी. बर ही माझ्या देखताच्या गोष्टी आहेत त्या. मीच त्या खिश्याला एक चापट लावणार तू माणसात करणं ग म्हणलं. पुन्हा गोट्याला सांगितलं बाबा गोट्या काय असं तुम्ही करताय, घाण चांगल्या गाव चाललेल्या. बर 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 बरोबर आहे. आबा म्हणते ते मला बी स्टँडवर आढळली होती ही दोन. गोट्या आणि ते किशा. मला एक करायचंय, आयडिया सांगतो तुम्हाला. हा. तो किशा आहे ना, हा, बर बर. हा त्याला आपण हाताला धरू. आता झाला ही कालवा, ही जाग्यावर जिरवू. हा तेवढं काम करतो. त्याला हाताला धरला तर नाही मोकळा जर सोडला गाव पेटवेल. बिनकामाचे आपल्या तिघाची आबरू जाईल. जाईल जाईल. यात बदलच नाही जाईल नव. त्यालाच गोंधळून गप करू. बौद्धवाड्यातल्या बायका सुद्धा किरडीवाल्या आणि मुडदीवाल्या शब्द देतो त्याचा मला बी ती कळलं तर नाही बरोबर नाही, आहे. त्या किशाकडं व्यवस्थित बघावं लागेल आणि त्याला थोडं आवरावंच लागेल. आवरावं लागेल. आवरू की त्याला काय प्यायला मिळलं त्याला नाही काय लागत. काय दहाची कथाय नसते. तुम्ही माहित सुद्धा होऊन द्यायची नाही त्याला पाजून तुमच्याकडे आणला की गुलवा तुमच्या मनाने कसा तुमच्या गुलवायचा. मनाने गोलवा, आमचं केस आहे तर मोकळं आणि तुमचा केस धरा दाबून. हवा आपण तिघ असल्या हा. सोलापूर इथं आणू. सोलापूर होय, होय, होय. उचलून आता सोलापुराचा विषय घेऊ. हा. त्याला काय सोलापुराचा विषय घेऊ नका आता. बर बर चला बघू. लागायचं मार्गाला. हा, किशोरला बघू कुठं आहे नेमकं. गावाल की चला. चला बा चला. चला आबा चला. किशाला हुडकून काढू गड्या पहिला काही जातोय गाव फुडून जातोय का किस्या नका किशा किशा घ्या रुपया. किशा तुला का लय डाळ नसते का गावात समजेला का गाव पेटावलंय तू आज? हा? माणूस आहे का काय नाही का तू? काय एवढं काय झालं का? कालवा केला का तो? काय पेरेनाचा झाला असेल सरपंच. काय आम्हाला सांगायचं गाड्या अडचणी तुझ्या काय असतील ते, हा? उन्हाकडे असल्या गोष्टी काय करू नको आणि सरपंचाचे पाटलाचे आमचे काय डेपुटीत घालवू नको गाड्या. तुला काय प्यायची ती पी. हा? तर असा ताप देऊ नको महागा सरपंचाला आणि पाटलाला. त्या काय किसन तू आपला माणूस, हा. आम्ही तुझं. तुला काय दापात प्याला मागच्या आम्हाला तू का तिघाला सगळ्या गावात बोंब केली. तिघं माझं आहे. हा, मग ही आहे. सांग कळतंय तुला का मग. आणि पुन्हा काड्या करतोय गावात. इथनं पुढं काय करू नको गाडी असं. आम्ही आहे की तुला काय म्हणायचं? पाया पडतो तुमच्या. बर, बर, ठीक आहे ठीक आहे असू दे. राहायला आपण झालेल्या चुका माफ करायला आम्ही सुद्धा खंबीर आहे. सरपंच हा, तुम्ही मला मारलं. हा. अरे काय
हा काय म्हणताय का त्याचं ती लय चूक मोठी केली तुम्ही. बर बर हा बायकोनं मला मारलं म्हणून मी ते पाण्याचं नीट बघा गाड्यात तुम्ही. हा, आता हेच बरोबर हा, त्याचं म्हणणं बरोबर हम्म. करतो किशोर काळजीच करतो पाण्याची व्यवस्थित करतो तुझ्या तिथल्या नळाचा बी व्यवस्थित करतो हापशाचा नळ जे आहे बंद पडलाय ते बी करतो दुरुस्त अरे गाव आपलं आपण गावाचं त्यात काय असतं? समाधान आपण करायचंय त्यानं तरी काय चुकीचा वागला नाही त्यानं हे तुमच्या कानावर यावं इथपर्यंत तुम्हाला एवढं ताण बसला केलं. तेव्हा तुम्ही ते डोक्यात घेतलं बरोबर आहे की, बरोबर. तर असं केल्याशिवाय होत नाही ना. हा मी जरी तुला काही केलं असतं तर त्याबद्दल बी आम्ही तुझी माफी मागतो बाबा नाही चुकी ही झालीच. हा चुकी झाली ही कबूल आहे. काय इथून पुढं असं होऊन द्यायचं नाही ना. नाही होऊन देत नाही. काय म्हणायचंय? आणि आमची साथ सोडायची नाही किशन नाही. एवढं ध्यानात ठेवू बाबा हा. पाटील बोला की. तुम्ही माझी काळजाची माणसं आहे बरोबर आहे. काय काळजातली माणसं आहे तुम्ही. बरोबर आहे किशन तू माणसं आहे तू म्हणून करायला तू आम्हाला लागले. सांगतोय नाहीतर आम्हाला सांगणार काय म्हणते ते माणसं तुमच्यावर थू करायला लागली. गावाकडे लक्ष देणार तुम्ही. बरं, ठीक आहे किशोर आता असं करू तुम्ही काळजातली माणसं आहे माझ्या सरपंच. बर आता झालं की का तुझं जाऊ दे आता झाल्या गोष्टी तिथनं पुढे समजा काय असेल ते पाटील आपण लक्ष देऊन करू केलं पाहिजे. आणि झालं गेलं विसरून झालेल्या चुका माफी मागून आपण मार्गाला लागू. झालंय आमचं बी चुकलंय बरं का आपलं. आपण बी जरा आपण बी घरची कामं सोडून व्यवस्थित आपण सुद्धा इकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिल्यांदा बोधवाड्यातला हापसा जे बंद पडलाय त्याचा आधी व्यवस्था करू मग झेरच्या पाण्याचं बघू आणि चालतंय विषय व्यवस्थित करून टाकू चालतंय. पुन्हा आपल्याकडे कोणाची वरड आली नाही पाहिजे काय नाही बरोबर आहे. ठीक आहे चला. हा. लागू मार्गालाच लागू आता. हो. त्याला काय हा, चला चला मग. ऐका मंडळी आमच्याकडून जसं गावाकडे दुर्लक्ष होतं या तसं तुमचं दुर्लक्ष होऊन देऊ नका ही नम्र विनंती बरोबर हा? हा, ठीक आहे. झालेल्या गोष्टी झालेल्याच आहेत याला माफी मागून आम्ही काम करतो. Thank you.